सदस्य, शिवसेनेचे सदस्य, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सर्व काही सदस्य, आज या ठिकाणी मी पत्रकार बांधवांना पण सांगू इच्छितो की आम्ही महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. सर्व महायुतीच्या घटकांनी आमच्याबरोबर या ठिकाणी काम करावं अशी आम्ही या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, तसं शिंदे साहेब, अजितदादा सगळे महायुती राज्यामध्ये त्याच धर्तीवरती या ठिकाणी पण काम करावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. आदरणीय आठवले साहेब आहेत, अविनाश वकील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे सहकारी शिंदे सेनेचे माने या ठिकाणी उपस्थित आहेत. आता काही तांत्रिक कारणामुळं दादांचं काय आणखी निश्चित नाही, काही जिल्हा अध्यक्ष काही त्यांचं देतील, आम्ही वाट बघून आहोत. परत आणखी पत्रकारांनी जमा पूर्ण होऊन सगळं कोणाशी आगमन परत करतो. आणि आज या ठिकाणी आम्ही खऱ्या अर्थाने मित्रत्वाच्या नात्यानं या ठिकाणी सगळ्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी काम करण्याचे आमचे प्रामाणिक काम आहे. या ठिकाणी कोणालाही तुझाभाव करण्याचा आमचा कुठलाही हेतू प्रयत्न असणार नाही. आता जयाभाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही म्हणजे जिल्ह्यामध्ये सगळेजण निवडणूक लढवतोय आणि जयाभाऊ रात्रीचा दिवस करून आता एवढी त्यांना पंढरपूर बालशील आता अक्कलकोटला चालले. आणि एवढ्या काही गडबडीमध्ये सुद्धा सगळ्यांना फेस टू फेस या ठिकाणी बोलले. खास करून नगराध्यक्ष पदाचे त्यांनी मुलाखती घेतलेले. आणि आज आपण सर्व उमेदवारांची या ठिकाणी बांधवांनो मुलाखती घेत असताना आता तुम्हाला पण माहित आहे, मला पण माहिती आहे, जवळपास सगळ्याच गोष्टी तुमच्या पण लक्षात आहेत आणि आम्ही काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पण लक्षात आहे. परंतु हे सगळे आपण काम करत असताना मिळून मिसळून आपल्या सर्वांनाच माहित आहे की आपल्याला विधानसभेला उभावं लागले. आज आपण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून इतिहास घडवला विकास कामाचा. कधी नाही एवढी येतात जयभाऊनी पण पाहिला असेल विकास येतात किंवा सगळे बार्शी शहराला जोडणारे कॉन्क्रीटचे रस्ते असतील, बगीचे असतील, खेळाची मैदान असतील, नगरपालिकेच्या शाळा असतील, त्याचबरोबर शहरामधल्या भरपूर योजना आहेत. जवळपास 5,000 अधिक आपण गोरगरिबांना घरं देऊ शकतो. प्रकारांचा प्रोजेक्ट सुद्धा त्या ठिकाणी जवळपास आता 350-400 घरं पूर्ण झालेले आहेत. उर्वरित आदरणीय फडणवीस साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन आपल्याला करायचं आहे. आणि अशा रीतीनं संपूर्ण शहरामध्ये गल्ली मोळातील रस्ते, कॉन्क्रीट, काय डांबरीकरण असेल, गटरी असतील, पाईपलाईन असेल, 296 कोटीची पाणी पुरवठा योजना या ठिकाणी आदरणीय साहेबांनी वार्षिकता दिली. जवळपास 4 कोटी लिटर पाणी आपल्याला रोज येत आहे. सगळ्या विकासाला घेऊन आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं वाटतं. आणि एवढा विकास करून सुद्धा राज्यातील माझ्या सहकारी मित्रांना सगळ्यांना आश्चर्य वाटलं की एवढं फडणवीस साहेबांनी पेरल चेक केले वार्षिक आणि घोटाळा झाला कुठं. परंतु आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की बाबांना नेमकं विधानसभेच्या अगोदर काय घडामोडी घडल्या आणि थोडं जातीपातीचं राजकारण मलाही वाटतं नव्हतं की कळलं, परंतु थोडंफार झालं. परंतु यापुढे असं राजकारण होऊ नये अशी माझी नम्रतेची या ठिकाणी विनंती आहे. कारण आपण जातीपातीच्या राजकारणाकडे जर गेलो तर आपल्याला फार मोठी बार्शी तालुक्याला, बार्शी शहराला किंमत मोजावं लागणार. आपण पाहतो की 5 वर्षाच्या 2.5 वर्ष पाठीमागची पूर्ण 5 वर्षाच्या 2.5 वर्ष तर आपल्याला काही काम करणं शक्य नव्हतं. तरी सुद्धा टीपीडीसी मध्ये पाठवून किंवा विधानसभेमध्ये पाठवून या ठिकाणी आपण निधी उचलून आणला काही ना काही आपला हक्काचा. आणि 2.5 वर्षात तर काय बेमाप या ठिकाणी आपण किती निधी मिळत होता त्याचं गणित नसायचं दर आठवड्याला. परंतु 1 वर्षामध्ये माझे पत्रकार बांधव पण या ठिकाणी उपस्थित आहेत. या लाईव्हच्या तुमच्या माध्यमातून सगळी जनता पण पाहते, भाऊ पण बोलणार आहे. या वर्षामध्ये किती निधीची पत्रकार परिषद झाली वार्षिक पाहिलेल्या बांधून, किती आपण पायावरती मोठा गुन्हा मारून घेतलेला आहे हे सगळं वार्षिकांना माहित आहे. मला जाणीव आहे या ठिकाणी या तालुक्यातलं राजकारण भौगोलिक दृष्ट्या परिस्थिती थोडी वेगळी आहे. कारण या ठिकाणी एवढं विषयाचे प्रयोग केले जातात या शहरामध्ये की मी जशी निवडणूक लढवतोय तसं शहरामध्ये 2,500-3,500 हजार सातत्यानं मायनस या ठिकाणी विधानसभेला असतो. परंतु ग्रामीण भागामधून 12,000-13,000-14,000 हजार मिळत. पण शेवटी राजकारणामध्ये मी काम करत असताना
आता ही 4 वर्ष प्रशासनाची गेली, परंतु माझ्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 20 वर्ष नगरपालिका आपण ताब्यामध्ये यशस्वी झालं. त्याला असंख्य कारण किंवा कुठल्या टॅक्टिक वापरल्या ते पण माहिती. आणि माझी खास करून मी काय सांगायला मित्रांनो की विधानसभेला आपल्या पायावरती फार मोठा तोटा पाहिला आणि आपल्याला कुठल्या माध्यमातून कुठल्या विषयावरती आपण निवडणूक हारलो हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. कुणाला सांगण्याची काय गरज नाही. लहान लहान मुलांना सुद्धा हा विषय लहान बाळापासून ज्यांना समजतंय तिथनं वयोवृद्धापासून आता बघितलं हा विषय माहिती. त्याच्यामुळे एक जी चूक झाली आपली चूक मानता येणार नाही. तो माझा हक्क होता. मी फडणवीस साहेबांसाठी काय करायचं त्या विचाराने माझ्यासाठी काय केलं मला त्याची जाणीव आहे. त्यामुळं माझं काय जरी झालं ना आज पण उद्या बघू आणि उद्या पण उद्या मी कोणाला घेतलं. मी पण नाते करू माणूस मला काय कोणाच्या वेळची गरज नाही. मी एक साधा कार्यकर्ता म्हणून जरी काम करत राहिलो तरी मला माझा अभिमान, कारण मी 6 निवडणुका लढल्या नाही. त्यामुळे 4 निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला, 2 निवडणुकीमध्ये जिंकलो. पण माझी जी काही इज्जत आहे बार्शी शहरामध्ये ठीक आहे 2-3 हजार मताचं तिकडे तिकडे होते. पण मला जी मानसन्मानाची कधी कमी पडला नाही कार्यकर्ता म्हणून. आणि मी कार्यकर्ता म्हणून काम करण्यामध्ये सुद्धा कमी पडलेलं नाही. रोज माझं काम चालू असतं. भविष्यात पण हातात काठी टेकून जरी मला ऑफिसला जायची वेळ आली तरी मी म्हातारपणापर्यंत तुमची सेवा करत राहणार. त्यामुळे कुणीही काळजी करायला तुम्हाला घेऊन काम करा म्हणलं तर ते आपल्या बापाच्या ना मनात पण नाही, आपल्या स्वभावात पण नाही, रक्तात पण नाही. फक्त मला मी तुमच्या हात जोडून नम्रतेची विनंती करतो की माझी पण पोटतिरीक आहे. ज्या पद्धतीने शहरातला विषय आहे त्या पद्धतीने आज ग्रामीण भागाला 50,000 एकर जमीन कशाला म्हणते राणीचं वर्ष. आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एका कृपादृष्टीमुळं 50,000 एकर जमीन गोवा बागायचा झाली. आता 7 अभिमान सगळ्यांच्या शेतात पाणी गेलं. आज हजारो तरुणांना रोजगार मिळाले. MIDC मध्ये 47 झालं, पाणी झालं, कारखाने बनावले. आणखी पण शहरामध्ये फार बेकारी 8 आणि 10-12 हजारावरती पूर्ण काम करते कार्यक्रम तुम्हाला आवडतो सांगतो. आणि ह्या गोष्टी आपल्या जनतेपर्यंत पण तुम्ही पोहोचवा. मी भाषणामध्ये सांगणारच आहे. आपल्याला आणखीनही गाताची वाडी जशी MIDC जागेची अडचण परत निर्माण झाली. 3 MIDC करायच्या. भगवंत तीर्थक्षेत्राचा विषय आपल्याला आणखीनही 1 लाख एकर जमीन या ठिकाणी वरिष्ठाखाली आणायची, रोजगार निर्माण करायचा आहे. यांच्यासारखं घर बसून जातीपातीचं राजकारण आपल्याला करायचं नाही. किंवा कुठंतरी कुणाला तरी माझ्या अंगावर सोडून सगळे जवळचे काय खंडोजी कपडे तिकडे पाठवले आणि माझ्या अंगावरती कुणाला सोडून तिथं विषयी प्रचार या ठिकाणी केला. आणि विधानसभेनंतर सुद्धा 3-3दा भूमी आली जायला नाट्यकाराला. आता काय मी त्याचा विचार करत नाही किंवा काही नाही. फक्त बार्शी शहराचा बार्शी तालुक्याचा आपल्याला विचार करायचा. त्यामुळं माझ्यापेक्षा सगळ्यात जिम्मेदारी आता मित्रांनो तुमच्यावरती आहे. कारण 3 निवडणूक आहेत आपल्या. 2 तारखेला नगरपालिकेचं मतदान आहे, 3 तारखेला निकाल आहे, 7 तारखेला मार्केट कमिटीचे मतदान आहे, 8 तारखेला निकाल आहे. आणि तिथनं लगेच 15 दिवसानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आहे. आम्ही विधानसभेला ठीक आहे झालं गेलं तिकीला मिळालं विसरतो मला. दुसऱ्या दिवशी ऑफिसला आहे माझं काही वाटलं नाही मला. का तर मला माहित होतं काय म्हणणार काय नाही. आपण जे करायचं ते करायला काय माहिती पुढे पण घेऊन नव्हतो आणि ज्या काय परिणामाची पण त्या ठिकाणी काळजी करण्याचा कुठला प्रश्न उद्भवत नव्हता. परंतु विधानसभेला झाले जाऊ द्या कुणालाच वाटत नव्हतं अक्षरशः आश्चर्य की अशी काय काय नंतर भेट होत होती. आम्हाला म्हणायची सरकार जर आलं त्यांचं आम्हाला बार्शी तर ठेवणार नाही. म्हणजे इतक्या टोकाला जाऊन विषयी प्रचार केला आणि बार्शीकरांना पण काय जाणार नाही. खरंच त्या लोकसभेमुळे इथं पण काय गडबड होती काही की थोडा संभ्रम निर्माण झाला होता आणि सगळी कारण होती. पण आता खऱ्या अर्थानं तो पराभवाचा विषय पुसण्याची वेळ आपल्या सगळ्यांमध्ये आलेली. आणि ह्याच्यामध्ये मी नम्रपणे तुम्हाला सांगतो की कुणीही उमेदवार आता इच्छुक भरपूर आहे. आता जवळपास 150च्या आसपास गेले. आपल्या 42 जागा आहेत आणि नगराध्यक्षाची 43 जागा आहे. आता 150च्या पुढे आकडा गेलेला आहे. आणखी उद्या 3 वाजेपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 50 जण इच्छुक होणार आहे. परंतु मित्रांनो तुम्ही सगळे बोला मलाचे. तुम्ही 2-2, 3-3 जण एका प्रभागामध्ये इच्छुक आहेत. मला ही जाणीव आहे की तुम्ही प्रत्येक कार्यकर्ता हा मी काहीतरी बनन. मी नगरसेवक होईल, मी नगराध्यक्ष होईल, मी सरपंच होईल, ग्रामपंचायत सदस्य होईल, सोसायटीचा सदस्य होईल, सोसायटीचा चेअरमन होईल.
पंचायत समिती सदस्य होईल, जिल्हा परिषद सगळे खासदार आमदार होईल या भावनेनंच काम करत असतो. पण काम करत असताना एक जागा आहे 4 जण तुम्ही तिकीट मागत असाल तर माझी हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी पार्टीचा निर्णय हा अंतिम जर तुम्ही मानला तर कुठलीही ताकद किती पण नाटक करू द्या. जर नगरपालिका नाही तर नाव बोलू बाजार समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती तिन्हीच्या तिन्ही सत्ता फक्त आपल्याला एकही कार्यकर्ता नाराज होता काम. तुम्ही गेल्या वेळेस बघितलं आशीबाईंना आपण उभा केलं, 40 पैकी 29 नगरसेवक आपण निवडून आणले आणि जवळपास 5 जणांनी आपल्यात प्रवेश केला. म्हणजे बहुत 34 जणांची संख्या आमची त्या ठिकाणी झाली. आणि नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यातले मालक पण आले आणि त्यांनी पण आमच्यापासून वकील साहेब आले, सगळीच आली. पण थोडी माशी शिकली जाऊ द्यायची बघू पुढच्या पुढे विधानसभेचा. आता काय आता विधानसभा नाही, 4 वर्षांना जायची विधानसभेच्या वेळेस विधानसभा असेल काय असेल ते असेल पुढच्या पुढं. परंतु या ठिकाणी सगळ्याला एक संदेश पण त्या दिवशी मिळालेला आहे ना, मिळाला नाही. मी मित्रांनो माझ्या घरापासून माझ्या मुलापासून सुरुवात करणार, बरोबर आहे. मग आता हे आदर्श तुम्ही घेणार का नाही सगळेजण? तिने घेण्यासाठी सुरुवात. दुसरा मुद्दा तुम्ही नानाचा काढला, तिथं पण ब्रेक लावला का नाही? आता काय पाहिजे तुम्हाला माझ्या कुटुंबाकडनं द्या. आता आणखी पार्टीला काय पाहिजे माझ्याकडनं तुम्ही सांगा. त्याच्यापेक्षा माणूस काय करू शकतो? आणि मी तुम्हाला पण माहिती आहे फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या सहकार्याने किंवा त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस ताकद दिली किंवा त्याच्या अगोदर पण थोडंफार प्रयत्न करत होतो, ज्यावेळेस साहेबांनी मला ताकद दिली, तुम्हाला कशात कमी बोललो सांगा. ग्रामपंचायतीला कमी आहे का, सोसायटीला कमी आहे का, कशाला कमी? फक्त एवढीच इज्जत ठेवा, नगरपालिका, बाजार समिती आणि जिल्हा परिषद जर तुमच्यामध्ये नाराजी एक जण पण नाराज नाही झाला ना, कुणीच काय करू शकत नाही. तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. आता अध्यक्षांच्या वेळेस आपण नगराध्यक्षांच्या वेळेस सगळेजण 4 इच्छुक असायचे, कुणाची उमेदवारी तिघांना हात जोडून समजून सांगायचं. आणि काळजी करू नका, कुणी जर उमेदवारी नाही मिळाली तर आपण पार्टीच्या पदावरती कुठल्या पदावरती कुठल्या पदावरती ऍडजस्ट करू ना. आणि कुणी काही म्हातारं झालं काय पुढच्या निवडणुकीत त्याचा विचार करू. आता एखादा चालू नगरसेवकाला सुद्धा मी सांगणार आहे, तू सांगत अस. आता ह्याच्यापेक्षा काय त्यांनी ऐकायचं असं नाही की 100% सगळ्या नगरसेवकाला तिकीट मिळणार आहे त्याही सांगतो. म्हणजे जिथं काय काय ते राहतं ज्यांचं मिनिट असून सुद्धा मी तुम्हाला एक आदर्श घालून दिला की थांबा, थांबणं गरजेचं आहे. त्या तुम्ही सगळेजण थांबणार ना, त्याला थांबणं त्यांनी मला हात वर करून सांगायला सगळे शपथपूर्वक सांगा की पार्टीची निर्णय घेतली मान्य, हात वर करून सांगा, नाही तर मग त्याचा काय उपयोग असणार नाही. कुणाच्या हातात वर उभी काय बांधणार सगळ्याजण तुम्ही म्हणलं जे आता बोललोय त्या पद्धतीनं. आणि आम्ही मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो असा एक शब्द एक सुद्धा प्रभावामध्ये एक शब्द असा येणार नाही आमच्यावरती, आम्ही जे बसलेले सगळेजण हे माझ्यावरती अन्याय झाला बस. बरोबर आहे. आमच्याकडनं काय अपेक्षा तुमची? कुणी गरीबाचा कार्यकर्ता राहू द्या, श्रीमंताचा राहू द्या, गरीब आहे म्हणून त्याची उमेदवारी, श्रीमंत आहे म्हणून त्याची उमेदवारी, असं काय होणार नाही. हे सुद्धा अन्याय होणार आहे. आम्ही जिथं मिटते तिथं ऑफिसला मिटवलं जाईल, ते उमेदवारी जाहीर केल्या जातील. जिथं काय चाललाय त्या गल्ली तुम्ही विचाराल स्वतः येणार. आम्ही 4-5 जी काय आमची 20 जणांची कमिटी असेल त्याच्यापैकी 5-5 जण पाठवून जोड झाला, नाहीतर आम्ही 20 जण येऊ, मी स्वतः येऊ. कुठेही कुणावरती एकाही कार्यकर्त्यावरती एकाही उमेदवारावरती अन्याय होणार नाही याची 100% तुम्हाला खात्री देतो. आणि तुम्ही पण मला खात्री द्या की जो भारतीय जनता पार्टी महायुती जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी कामाला लागावं. आणि 20 दिवस राहिले फक्त, 20 दिवसामध्ये प्रचार संपतोय, 2 तारखेला मतदान आहे. सगळ्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण ही निवडणूक लढवत असताना आपला नगराध्यक्ष आणि जास्तीत जास्त नगरसेवक 2-3 पेक्षा बहुमत जास्त अशा पद्धतीनं ताकदीने निवडणूक सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती मी बहुल शब्द देतो. निश्चितपणानं नगरपालिका, बाजार समिती आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही.
फक्त जे काही घटना घडल्या ती 1 वर्षात आमच्या बार्शीकरांना मला चाहू लागली हो की 10 वर्ष बार्शी महाग गेली 15 वर्षे एवढी बार्शी महाग जाऊन देऊ नका. प्रचंड असा गेल्या वर्षाचा पण बॅकलॉग करून काढा आणि चांगल्या पद्धतीचा निधी देऊन या बार्शीच्या तरुणांच्या हाताला काम द्या, शेतकऱ्याच्या शेताला पाणी द्या, एवढीच आपल्याला नम्रपणे विनंती करू. आणि केंद्र तहसीलला आराखडा जे आमचं ग्रामदैवत आहे हे मंजूर करण्याकरता आपण या ठिकाणी बैठक लावावी अशी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो. आणि आदरणीय बहुला अक्कलकोटला जायचं असल्यामुळे माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. आणि परत एकदा आज बहुला या ठिकाणी मुलाखती घ्यायची होत्या, परत एकदा उद्या किंवा परवा दिवशी सगळ्या उमेदवारांना मी निरोप द्यायला आहे. सगळ्यांनी माझ्यासमोर जाती निहाय मतदारांची संख्या सांगायची मी काढून ठेवली. कोण किती त्या ह्याच्यात पास होतोय, माझा किती अभ्यास आहे हे मी चेक करायला. मला रात्री 2 वाजू द्या, 1 दिवस लागतो 2 दिवस लागतो, 1 दिवस 10 प्रभाग, दुसऱ्या दिवशी 11 प्रभाग आणि सगळ्यांची परीक्षा पूर्ण अत्यंत कठीण परीक्षा पूर्ण उमेदवारी दिली जाईल. अशा या ठिकाणी